ज्ञानदेव तुकाराम भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय महाराज की जय महाराज शक्ती मुक्ता महाराज त्र्यंबकराज भगवान की विठाला 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 भगवान परमात्म्याचं नामचिंतन आपण अगदी अंतकरणापासून केलं तर मी तुम्हाला सांगितलं जगाचा मालक जगाचा बाप आपल्याला मिठी मारल्याशिवाय राहणार नाही. एवढीच ताकद या भगवत चिंतनामध्ये नाही. अजून किती ताकद आहे सांगून जाईल की या भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपण केलं तर आपल्या जीवनातील काम क्रोध विकार जायला वेळ लागणार नाही. तुम्ही म्हणाल ताई काय पुरावा? संत मीराबाई तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. संत मीराबाईंकडे एक दासी कामाला होती. त्या दासीला एक मुलगा होता. त्या दासीनं तो मुलगा त्या राजवाड्यामध्ये घेऊन आली आणि त्या राजवाड्यामध्ये त्या ठिकाणी घेऊन आल्यानंतर त्या दासीच्या मुलानं जेव्हा संत मीराबाईला बघितलं, मीराबाईंना बघितल्यानंतर त्याने त्याच्या मनोमनी ठरवलं, म्हटले लग्न करील तर मीराबाई सोबतच करेन. घरी आल्यानंतर पोरग पाणीही प्यायना, चहा प्यायना, जेवण करेना, काय मनामध्ये एकच ध्यास लग्न करीन तर मीराबाई संगच करीन. आईने विचारलं, म्हटले बाळा सकाळपासून अन्नाचा पाण्याचा एक घोट एक अन्नाचा कण पोटामध्ये गेलेला नाही, नेमकं म्हणणं काय तुझं? म्हटले आई लग्न करीन तर मीराबाई सोबतच करीन, नाही तर लग्नच करणार नाही. जोपर्यंत मीराबाई हा म्हणत नाही तोपर्यंत पाण्याचा घोट सुद्धा पिणार नाही. त्या दासीनं ज्या वेळेस आपल्या मुलाच्या तोंडातून हे असे शब्द ऐकले, शब्द ऐकल्याबरोबर त्याच्या एक कानसुळात लावले. म्हटले अरे बाबा कित्येक वर्षापासून ही मीराबाई तिच्या राजवाड्यामध्ये मी काम करते, ती मीराबाई आपल्याला सांभाळते. म्हटले तिच्या कानावर राणीच्या कानावर जर हे शब्द जाऊन पोहोचले ना तर ती मीराबाई आपल्याला कामावरून हाकलून देईल आणि त्यांनी जर कामावरून आपल्याला हाकलून दिलं तर आपली 2 टायमाच्या खायची पंचायत होईल. आई मला बाकी काहीच माहित नाही. जोपर्यंत मीराबाई सोबत माझं लग्न होणार नाही तोपर्यंत मी अन्नाचा पाण्याचा एक घोट पोटामध्ये जाऊ देणार नाही. संपला म्हटले विषय. दुसऱ्या दिवसाचा दिवस उगला. ही दासी कामावर गेली. रोजचा तिचा दिनक्रम चालू झाला. तिथे कामाला जायचे पण काम करत असताना अगदी 10 ते 12 दिवस गेले आणि 10-12 दिवस गेल्यानंतर एकदा मीराबाईनं त्या दासीला विचारलं, म्हटले का हो मी तुम्हाला पगार वेळेवर देते, मी तुम्हाला खायला वेळेवर देते, मग सगळं देत असताना सुद्धा तुमची तब्येत इतकी का बरं बारीक झाली? म्हटले अगदी दिवसेंदिवस तुम्ही बारीक होत चालल्या. म्हटले याचं कारण काय? दासीनं सांगितलं मी बारीक होण्याचं कारण जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्ही मला कामावरून काढून टाकणार. मीराबाईने सांगितलं, म्हटले अगं बाई मी तुला काहीच म्हणणार नाही, तू फक्त मला सांग ही अडचण काय आहे. दासीनं थोडं भीतीनं त्या ठिकाणी सांगितलं, म्हटले आई साहेब प्रश्न असा आहे, कारण असं आहे, ज्या दिवशीपासून माझ्या मुलानं तुम्हाला बघितलंय तो बघितल्यापासून त्यानं त्याच्या मनामध्ये एकच ध्यास करून ठेवलाय, लग्न करीन तर फक्त मीराबाई सोबतच करीन, नाही तर लग्नच करणार नाही. म्हटले मग? म्हटले जेव्हापासून हा राजवाड्यातून बाहेर गेलाय ना घरी तेव्हापासून माझ्या पोरांनी पाण्याचा एक घोट सुद्धा घेतला नाही तर अन्नाचा एक कण सुद्धा खाल्ला नाही. मग आता आपलं पोटचं लेकरू जेवत नाही म्हणून मलाही अन्न पाणी काही गोड लागत नाही, काय करायचं? म्हणजे मीराबाईने सांगितलं काळजी करण्याचं काम नाही, उद्या कामावर येताना तुझ्या मुलाला माझ्याकडे घेऊन यायचं. दुसऱ्या दिवशी त्या दासीनं तिच्या मुलाला घेतलं आणि तिच्या मुलाला घेऊन राजवाड्यामध्ये आली. आपल्या मुलाला मीराबाई समोर नेऊन उभं ठेवलं. उभं केल्यानंतर मीराबाईने विचारलं, म्हटले बोल काय इच्छा आहे तुझी? त्या मुलानं सांगितलं, म्हटले लग्न करीन तर फक्त तुमच्याशीच करीन, नाही तर दुसरं कोणाशी करणारच नाही. मग? म्हटले मी सांगेल तसं तुला करावं लागेल. म्हटले काहीच अडचण नाही, काय सांगणार? मीराबाईने सांगितलं, म्हटले समोरच एक पिंपळाचं झाड दिसतंय, मग त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसायचं. बर मग याच्या पुढे काय करायचं? म्हटले पिंपळाच्या झाडाच्या खाली जाऊन बसायचं, पायाची मांडी करायची. पायाची मांडी त्या ठिकाणी झाल्यानंतर डोळे उघडे ठेवायचे आणि तब्बल 7 दिवस, किती? 7 दिवस. म्हटले मग काय करायचं 7 दिवस? 7 दिवस पायाची मांडी मोडायची
7 दिवस झोपायचं. बर, याच्या पुढे पायाची मांडी मोडायची नाही, 7 दिवस झोपायचं नाही. इथून पुढे काय करायचं? 7 दिवस अन्नाचा एक कणही पोटात गेला नाही पाहिजे आणि पाण्याचा एक घोटही पोटात गेला नाही पाहिजे. डोळ्याची पापणी जरी हल्ली तरी तुला सुळावर नेण्यात येईल म्हटले. त्या पोरानं मनोमनी विचार केला, महाराज, मीराबाई सारखी सुंदर पत्नी जर आपल्याला प्राप्त होत असेल तर एवढं 7 दिवस करायला काही हरकत. तो म्हटलं, तुम्ही जेवढ्या अटी माझ्या समोर टाकल्या त्या सगळ्या अटी मला मान्य आहे. 7 दिवस मी पिंपळाच्या झाडाच्या खाली बसणार, पायाची मांडी मोडायची नाही, डोळ्याची पापणी सुद्धा हलवायची नाही, झोपायचं नाही, अन्नाचा एक कण पाण्याचा एक घोट पोटात गेला नाही पाहिजे. पण करायचं काय बसून? मीराबाईने त्या मुलाला सांगितलं, म्हटले 7 दिवस फक्त एवढ्याच मंत्राचा जप करायचा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. म्हटले 7 दिवस या मंत्राचा जप करायचा. मी सांगितलेले सगळ्या नियम अटी पाळून जर 7 दिवस ह्या मंत्राचा जप केला तर 7व्या दिवशी मी तुझ्या समोर पुष्पहार घेऊन तयार राहील. मुलांना विचार केला, म्हटले 7 दिवस जर एवढं करून मीराबाई सारखी गोड पत्नी आपल्याला प्राप्त होत असेल तर इतकं करायला काही हरकत नाही. गेला पिंपळाच्या झाडाच्या खाली जाऊन बसला, पायाची मांडी केली. पायाची मांडी केल्यानंतर त्या ठिकाणी अन्न पाण्याचा त्याग केला. डोळे उघडे ठेवले, डोळ्याची पापणी हलवायची नाही, सांगितलं होतं त्या पद्धतीनं केलं. 7 दिवस एकाच मंत्राचा जप. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. 7 दिवस या मंत्राचा जप करत होता. जसं मीराबाईनं सांगितलं अगदी तसंच त्यानं केलं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच केलं नाही. अगदी सगळं तसं केलं आणि त्या ठिकाणी ते सगळं तसं केल्यानंतर 7 दिवस सगळ्या नियम अटी त्यांनी पाळल्या. आणि 7व्या दिवशी मीराबाईच्या परीक्षेत तो पास झाला आणि पास झाल्यानंतर आपली संत मीराबाई आई साहेब त्याच्या समोर पुष्पहार घेऊन उभ्या राहिल्या. त्याच्या समोर उभं राहिल्यानंतर त्याला सांगितलं, म्हटले मी जेवढं सांगितलं होतं त्या सगळ्या गोष्टी तू केल्या, माझ्या परीक्षेत तू पास झाला, आता मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. हे म्हटल्या त्यानं मीराबाईला दंडवत घातलं आणि दंडवत घातल्याबरोबर सांगितलं की आता मला तुमच्यासोबत लग्न करायचं नाही. का करायचं नाही? तर श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. म्हटले या मंत्रांनी मला इतकं वेड लावलंय की भगवान परमात्म्याचा या मंत्राचा जप करता करता, म्हटले भगवान परमात्म्याच्या या मंत्राचा जप करता करता माझ्यातील सगळे जे विकार आहेत ते विकार आता नष्ट झाले आणि माझ्या जीवनामध्ये मला लग्न नावाची गोष्टच करायची नाही. मला फक्त भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं. विठ्ठल 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 विठ्ठल. तरले तरती हा भरवसा, नामधारकाचा ठसा. भगवत नाम चिंतनाने या ठिकाणी ज्याला मीराबाई सोबत लग्न करायचं होतं, ज्याच्या मनामध्ये जे काम क्रोध जे विकार होते, हे विकार सुद्धा भगवत चिंतनानं त्या ठिकाणी निघून गेले आणि तो देखील भगवत परमात्म्याचं नामचिंतन त्या ठिकाणी करायला लागला. म्हणून तुकोबारांनी सांगितलं होतं, म्हणजे कीर्तनाला आल्यानंतर सगळेच तरतील असं नाही, पण ज्याच्याकडे नाम आहे, जो खरा नामधारक आहे, तो या ठिकाणी तरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे नामाच्या जोरावर अगदी कित्येक जण या ठिकाणी तरू शकतात. भागवतामध्ये जर आपण थोडंसं घुसलो तर भागवतामध्ये गेल्यानंतर आजामिळ नावाचा सुंदर वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणानं अगदी अर्ध आयुष्य भगवान परमात्म्याच्या चिंतन सेवेमध्ये घालवलं, पण अर्ध आयुष्यामध्ये काहीतरी डोळ्यांनी वाकडं बघितलं आणि डोळ्यांनी त्या ठिकाणी वेडं वाकडं बघितल्यानंतर बुद्धी फिरल्यानंतर लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर चोऱ्या करायला लागला. तिथून पुढे जीवन त्याचं विस्कळीत झालं. पण जीवन विस्कळीत झाल्यानंतर सुद्धा लग्न केल्यावर 10 पुत्र झाले आणि 10 पुत्र झाल्यानंतर एक दिवस त्या गावामध्ये काही साधू संत मंडळी आले. साधू संत मंडळींनी विचारलं काही पारावरच्या लोकांना, म्हटले इथं कुणी हरिभक्त परायण राहतात का, महाराज राहतात का? आता गावातील पारावर बसलेले जे लोक असतात
ते कधीच कुणाविषयी चांगलं बोलत नाही. त्यांनी अगदी चुकीचा पत्ता सांगितला आणि चुकीचा पत्ता त्या ठिकाणी सांगितल्यानंतर ते साधू संत मंडळी आजामिळाच्या घरी गेले. आजामिळाच्या घरी गेल्यानंतर दारावर थाप मारली, बायकोनं दार उघडलं आणि दार उघडल्याबरोबर घरामध्ये घुसले. बायकोला आनंद प्राप्त झाला की आज कित्येक वर्षातून आपल्या दारी साधू संत मंडळी आले. घरामध्ये प्रवेश केला, पाणी दिलं, चहा करायला टाकला. म्हटले महाराज कुठे गेले, महाराज कुठे गेल्या म्हणते. नंतर तिला जरा धक्का बसला, कारण तिला माहिती होतं आपला नवरा महाराज नाही, आपला नवरा चोर आहे. म्हटले पत्ता कुणी दिला, गावातील पारावर बसलेले जे लोक होते त्या पारावरच्या लोकांनी दिला. म्हटले पण मग ठरवलं आजचं भजन करायचं, आजामिळाच्या घरी करायचं. वट्ट्यावर बसले, भजन करायला लागले. भोजनाची व्यवस्था झाली, भोजनाच्या पंक्ती धरल्या आणि भोजनाच्या पंक्ती धरल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला आजामिळाची घरी येण्याची वेळ झाली आणि घरी येण्याची वेळ झाल्यानंतर त्या ठिकाणी आजामिळाने लांबून बघितलं, आपल्या दारात साधू संत मंडळी बसले. आवाज देणार तेवढ्यात बायकोने हाक मारली. म्हटले त्यांना बोलू नका, त्यांना आपल्या घरी मीच भजन करण्यासाठी बोलवलंय. घरामध्ये प्रवेश करणार तेवढ्यात साधू संत मंडळींनी सांगितलं, म्हटले बाबा आज तुझ्या दारामध्ये साधू संत मंडळी आले, काही देणार नाही का? आपल्या दारामध्ये एखादा साधू आला, एखादा रस्त्यावरचा कोणी मागणारा भीक मागू आला तर तो आल्यानंतर आपण त्याच्या झोळीमध्ये काही वेळा पैसे टाकतो, काही वेळा भाजी भाकर टाकतो, किंवा काही वेळा आपल्याकडे जो काही शिदा असेल तो शिदा आपण त्याच्या झोळीमध्ये टाकतो. साधू संत मंडळींनी विचारलं, म्हटले का रे बाबा तुझ्या दारात आज साधू संत मंडळी आले, काही देणार नाही का? आता हा आजामिळ चोऱ्या करून करून इतका पापी झालेला होता, इतका पापी झालेला होता. महाराज त्यांना उत्तर काय दिलं साधू संत मंडळींना माहितीये का? म्हटले तुमचं नशीब इतकं चांगलं समजा, तुमचा टाळ पखवाज विना मी विकला नाही. साधू संत मंडळींनी सांगितलं बाबा आम्हाला तुझ्याकडून याची अपेक्षा नाही, आम्हाला हे नकोय. मग काय पाहिजे? म्हटले धन दौलत गाडी बंगला संपत्ती हे नको. साधू संत मंडळी म्हटले हे असं काहीच नको. आजामिळ म्हटले काय पाहिजे? आजामिळानं त्या ठिकाणी साधू संत मंडळींनी सांगितलं, म्हटले याच्या अगोदर तुला 10 पुत्र आहे. मग म्हटले 11वा गर्भ तुझ्या बायकोच्या पोटात वाढतोय. हा 11वा गर्भ बाहेर आला की याचं नाव काय ठेवायचं? म्हटले नारायण ठेवायचं. बर मग म्हटले नारायण नाव ठेवायचं, बस एवढंच आम्हाला तुझ्याकडून पाहिजे. एवढं सांगितलं. साधू संत मंडळी चालते झाले. काही दिवसानं बायको प्रसूत झाली. 11वा देखील पुत्रच जन्माला आला आणि त्याचं नाव नारायण ठेवलं. आता याचं नाव नारायण ठेवल्यानंतर पण जेव्हा हा जन्माला आला ना, हा जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी आता हा तकला होता, आयुष्यभर चोऱ्या केला. अर्ध्या आयुष्यापर्यंत परमार्थ त्या ठिकाणी भगवंताची सेवा केली आणि अर्ध्या आयुष्यातून चोऱ्या केल्या. आता चोऱ्या करता करता इतका थकला, शेवटच्या क्षणाला माणूस थकल्यानंतर एखाद्या गादीवर, एखाद्या बेडवर किंवा बाज असते ना, खाट काय म्हणतात, खाट का बाज? हा बाज. त्या बाजेवर पडला. आता बाजेवर पडलेला असताना महाराज त्याला पाणी प्यायचं असलं तरी एका पोराची गरज लागायची, मदत लागायची. पण 10 जे पुत्र होते ते 10 पुत्र त्याला पाणी पाजायला सुद्धा येत नव्हते. मग आता तुम्ही म्हणाल 10 पुत्र असताना पाणी पाजायला एकही नाही, याचं कारण काय? याचं कारणच एक होतं, या 10 पुत्रांच्या मनामध्ये असा विचार यायचा, आपल्या बापानं आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर दरोडे टाकले, चोऱ्या करून दरोडे टाकून इथं तिथं याला त्याला लुटून आपलं पोट भागवलं. अशा पापी माणसाला बापाला आम्ही पाणी पाजणार? 10 पोरांचा विषय संपला. 11वा पुत्र आला. 11व्या पुत्रानं आपल्या बापानं आयुष्यभर काय केलं हे बघितलेलं नव्हतं. आता त्यानं ते बघितलं नव्हतं म्हणून आजामिळ काय करायचा? पाणी प्यायचं असलं की नारायण म्हणायचा, जेवण करायचं असलं की नारायण म्हणायचा, बाहेरच्या एखाद्या विधीला जायचं असलं की नारायण म्हणायचा. महाराज शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावाने का होईना पण भजन नारायणाचं घडलं. आणि एक दिवस बाजेवर पडलेला असताना देवाचे दूत आणि यमाचे दूत समोर दिसले. देवाचे दूत आणि यमाचे दूत समोर दिसले. देवदूतांनी यमदूतांना प्रश्न केला, म्हटले का रे बाबा तुम्ही ते कशा करता? यमदूतांनी सांगितलं, ज्यानं आयुष्यभर चोऱ्या केल्या, आयुष्यभर दरोडे टाकले, अशा माणसाला नरकात नाही न्यायचं मग कुठे न्यायचं? याला नेण्यासाठी आम्ही इथं आलोय. यमदूतांनी देवदूतांना प्रश्न केला, तुम्ही ते कशा करता? देवदूतांनी सांगितलं, आयुष्यभर जरी चोऱ्या केल्या, जरी दरोडे टाकले, पण शेवटच्या क्षणाला मुलाच्या नावानी का होईना भजन पांडुरंग परमात्म्याचं नारायणाचं या ठिकाणी घडलं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी याला न्यायला आलोय. शेवटच्या क्षणाला त्याला परमपदाची प्राप्ती झाली ही भगवत नामचिंतनामुळे. नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे, नारायणा फोडी पाशानाला पाना, फोडी
नाम तुझे रे, नाम तुझे रे, नाम तुझे रे नारायणा. आजा मीळ पापराशी नामे गेला वैकुंठासी. नामाच्या जोरावर त्याला परमपदाची प्राप्ती निर्माण झाली. विठ्ठल विठ्ठल म्हटले भगवान परमात्म्याच्या नामामध्ये इतकी ताकद आहे, इतकी ताकद आहे. भगवान परमात्म्याचं नाम तुम्ही कुठल्याही क्षणाला घ्या. ज्या क्षणाला तुम्ही त्याचं नाम घेणार त्या क्षणाला आपले सगळे विकार जाणार आणि त्या क्षणाला आपल्या सगळ्या पापांचं क्षालन या ठिकाणी होणार. नाम विठोबाचे, घेत नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. विठोबाचे घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पापाचे. अगदी गोड प्रमाण महाराजांनी या ठिकाणी दिलं. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. भगवान परमात्म्याचं नाम जर मुखातून घेतलं तर या ठिकाणी पर्वतही जळू शकतात. पण सांगितलं तुकोबराय म्हटले घ्यायचं भगवान परमात्म्याचं नाम, पण असं नाही. शुद्ध भावाने भाव बळे आकळे, एर विनाकळे करतळी आवडे तैसा हरी. म्हटले भावाने, भावाला या ठिकाणी बळ म्हटले गेलेलं आहे. भावेन देव कलया नरेंद्रम, धनेन कांता कपटेन शत्रू, सत्येन मित्र कृपयाच पुत्रम, ज्ञानाने मोक्ष वशमानयंती. म्हटले या सुभाषितामध्ये गोड वर्णन करून सांगितलंय. म्हटले भावाने देवाला, कलेने राजाला, पैशाने पत्नीला, कपटाने शत्रूला, सत्याने मित्राला, प्रेमाने पुत्राला आणि ज्ञानाने मोक्षाला वश करता येते. म्हटले देवाचं नामचिंतन करत असताना या ठिकाणी आपल्याकडे भावच पाहिजे आणि भावाने शुद्ध अंतकरणाने जर त्याचं नामचिंतन जर केलं, या भोळ्या भाविक भक्तांनी हरीचं चिंतन मोकळ्या मनाने आणि गोड स्वरूपानं जर या ठिकाणी जर केलं तर आताच्या स्थितीला हरीचं चिंतन हे भोगाचं आणि मोक्षाचं सोपं साधन सांगितलं. अभंगाचं तृतीय चरण. भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भक्ती मुक्तीचे ते स्थळ, मुक्ती मुक्तीचे ते स्थळ, मुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, भुक्ती मुक्तीचे ते स्थळ, मुक्ती मुक्तीचे ते स्थळ, मुक्ती मुक्तीचे ते स्थळ. भोळे भाविका निर्मूळ, भोळे भाविका निर्मूळ, तरले तरती हा भरवसा, तरले तरती हा भरवसा. निर्मळ भोळे भाविका निर्मळ, तरले तरती हा भरवसा, तरले तरती भरवसा, भरवसा.
एक निर्मळ म्हटले भगवान परमात्म्याचं नामचिंतन ह्या भोळ्या भाविक भक्तांना सध्याच्या स्थितीला भोगाचं आणि मोक्षाचं साधन सांगितलंय. देवाचं चिंतन करायचं, शुद्ध भावाने करायचं. पण आपलं झालंय असं, थोडंफार आपल्याकडे काही जास्त आलं, पैसा गाडी बंगला, की आपल्याला फार अहंकार येतो. मग आपल्याला असं वाटतं कशासाठी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचं, आपल्याकडे तर सर्व आहे, मग सगळं असताना त्याला काय विचारायचं. पण एक सांगून जाईन तुम्हाला, माणसानं कधी त्याच्या प्रॉपर्टीचा अहंकार आणि गर्व करू नये. तू म्हणाल ताई का करू नये, याच्यावर एक गोड पुरावा सांगून जाईल. रावणाकडे काय होतं? सोन्याची लंका होती. बरं, आता बरेच जण म्हणतात की लंका कुणाची महाराज? लंका कुणाची? रावणाची. सगळे आपण म्हणतो लंका ही रावणाची, पण हे साफ चुकीचं आहे. भगवान भोले शंकरानं ही लंका, सोन्याची लंका पार्वती मातेला भेट देण्यासाठी बनवली होती. ज्या वेळेस पार्वती मातेला ही सोन्याची लंका त्या ठिकाणी भेट द्यायची. आता असं असतं महाराज, आपण जर एखादं नवीन वास्तू घेतलं तर त्या वास्तूमध्ये ग्रह प्रवेश करायच्या अगोदर काय करतो आपण? वास्तुशांती घालतो. आता वास्तुशांती घालायची म्हटले सोन्याच्या लंकेची वास्तुशांती करायची. मग म्हटले आता ही सोन्याची लंका, हिला चांगला वेदशास्त्र पारंगत ब्राह्मण पाहिजे. आता निरोप भगवान भोले शंकरानं कुणाला पाठवला माहितीये का? रावणाला पाठवला. आता बरेच जण असं म्हणतात रावण तर राक्षस कुळातला होता, मग त्याला निरोप का पाठवला? तर ही साप चुकीची गोष्ट आहे. रावण हा राक्षस कुळातला नसून रावण हा ब्राह्मण कुळातला होता. कुठला होता? ब्राह्मण कुळातला होता. आता रावणाला निरोप पाठवला. काय केलंय माहितीये का? जसं बरेच कीर्तनकार सांगतात, पोत्या वाचणाऱ्यांनी रावणाचा अभ्यास जरा उरफाटा करून ठेवला. आपण म्हणतो रावणानं काय पळवली? सीता. आपण म्हणतो रावणानं सीता पळवली, पण रावणानं त्याच्या आईसाठी कित्येक वेळा आत्मलिंग आणलं होतं, हे आपण चांगलं कुणालाच सांगत नाही. आता रावणाचा जर अभ्यास करून गेलो ना, तर तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारेन मी, जमलं तर उत्तर द्या, नाही तर मी सांगायला आहेच. या जगातील सर्वात अवघड काव्य कुठलं? तर या जगातील सर्वात अवघड काव्य जर कुठलं असेल तर ते शिवतांडव स्तोत्र आहे. आणि हे शिवतांडव स्तोत्र भगवान परमात्म्याचं, भोले शंकराचं स्तुती करणारं हे रावणानं रचित केलं. इतका अधिकार रावणाचा आहे. जटाटवी गलचलत प्रवाह पावितस्थले गले वलंब्य लंबितं भुजंग तुंगमानिका डम 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 निनादव डमर्वयं चकार चंड तांडवं तनोतु न शिव शिवं तनोतु न शिव शिवं. हा शिवतांडव स्तोत्रातला पहिला श्लोक आहे. आता चांगल्या चांगल्यांनी याला कितीही म्हणण्याचा प्रयत्न केला तरी आपली जीभ वळत नाही. फक्त मला सांगावंसं असं वाटलं की हे शिवतांडव स्तोत्र रावणानं रचित केलं. आणि रावणानं रचित केलेलं शिवतांडव स्तोत्र रावणाला आता या भोले शंकराने निरोप पाठवला. आणि निरोप पाठवल्यानंतर त्या ठिकाणी आता लंकेची वास्तुशांती करायला आला. मला तुम्हाला इतकं सांगायचंय की माणसाने अहंकार करू नये. आता रावणाला निरोप पाठवला, लंकेची वास्तुशांती करायला आला, असे मंत्र म्हटला, असे मंत्र म्हटला, असे मंत्र म्हटला. त्याचे मंत्र ऐकल्यानंतर भगवान भोले शंकर, त्याला भोळच दैवत म्हणतात, तर त्याच्यावर प्रसन्न झालं. आता त्याच्यावर प्रसन्न झाल्यानंतर म्हटले बोल रावणा, तुला काय पाहिजे? आता हा साधा सुद्धा गडी नव्हता महाराज, यानं सोन्याची लंकाच मागून घेतली. आणि तेव्हापासून आपण म्हणतो लंका रावणाची. आता यानं लंका मागून घेतली, पण हा इतका डेंजर होता, इतका भयानक गडी होता. जेव्हापासून यानं सोन्याची लंका प्राप्त केली तेव्हापासून याच्या ताब्यात 33 कोटी देवांची बंदी झाली. हे आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. आता सोन्याची लंका त्याला प्राप्त झाल्यानंतर त्या ठिकाणी थोडं आपल्या डोळ्यासमोर एक दृश्य आणा. आपण आता सध्याच्या स्थितीला ज्या घरामध्ये राहतोय ते घर जर सोन्याचं झालं महाराज, तर देवाकडे आणखी काही मागण्याची आपल्याला इच्छा उरणार नाही. पण एवढी सोन्याची लंका प्राप्त झालेली असताना सुद्धा रावणाच्या संसारातल्या 3 अपेक्षा होत्या. त्या पण आपल्याला माहिती आहे. खाऱ्या पाण्याचा समुद्र गोड करायचा, झाला का? नाही झाला. दुसरी गोष्ट होती सोन्याला सुगंध आणायचा, आला का सोन्याला सुगंध? नाही आला. आणि तिसरी गोष्ट होती की स्वर्गाला शिडी लावायची, लागली का स्वर्गाला शिडी?
मग कितीही माणसाला प्राप्त झालं तर माणसाची हावभाव संपत नाही, आणि कितीही काही झालं तरी शेवटच्या क्षणाला अख्ख्या लंकेचा त्या ठिकाणी त्याग झाला. अगदी लंका त्या ठिकाणी जळून खाक झाली, सगळी लंका संपली, म्हणजे सगळं मिळवलं. पण माणसाच्या अहंकाराने त्याचं सगळं संपवलं. म्हणून त्याच्या जीवनामध्ये अहंकार नको, आणि अहंकार न यावा, गर्व न व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी फक्त एकच उपाय, भगवत परमात्म्याचं या ठिकाणी नामचिंतन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, ब्रह्मकराज भगवान की जय. रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हटले रावणाकडे सोन्याची लंका होती. सोन्याची लंका प्राप्त झालेली असताना सुद्धा अहंकार निर्माण झाला, आणि म्हणून सगळं त्या ठिकाणी संपलं. संसारामध्ये अगदी तसंच आहे. कितीही मिळवलं पण अहंकार जर प्राप्त झाला तर या ठिकाणी सगळं संपून जातं. म्हटले संसार नावाची गोष्टच अशी आहे, शेवटपर्यंत कितीही मिळवण्याचा प्रयत्न केला, कितीही मिळालं तरी माणसाची आशा संपत नाही. इतकी आशा माणसाला असते. आज जर आपण महिला मंडळांनी 1 तोळा सोन्याचा केला तर त्यांना उद्या असं वाटतं 2 तोळा कधी होईल. आज जर आपण 1 बंगला बांधला तर दुसऱ्या दिवशी आपल्याला असं वाटतं 2 बंगले कधी होतील. अशा प्रत्येक रोजच्या या अनुषंगानं ही आशा संसारामध्ये वाढत चालती. तुम्ही म्हणाल कशी वाढती, सांगू का तुम्हाला. एका गावामध्ये एका मालकाकडे 2 गाढवं होते, आणि त्याच्याकडे ते 2 गाढवं त्या ठिकाणी असताना त्यानं ते 2ही गाढवं विकायचे ठरवले. आता ते 2ही गाढवं विकायचे ठरवल्यानंतर त्या ठिकाणी 1 गाढव त्यांनी धोब्याला दिलं आणि 1 गाढव त्यांनी डोंबाऱ्याला दिलं. आता धोब्याचा जो गाढव होता त्याचा एकच पराक्रम, रोजचा एकच दिनक्रम. नदीवर जायचं, कपडे धुवायचे, वाळत घालायचे, ते कपडे वाळायपर्यंत जेवढं हिरवगार रान दिसन तेवढं खाऊन टाकायचं, झालं. पण आता डोंबाऱ्याच्या मालकाचं जे गाढव होतं ना त्याला ते बोजा वाहा लागायचा, या गावातून त्या गावात आणि त्या गावातून पुढच्या गावात. आता असं करता 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 एक दिवस या धोब्याचं गाढव आणि या डोंबाऱ्याचं गाढव त्यांची एका गावामध्ये भेट झाली. भेट झाल्यानंतर डोंबाऱ्याच्या गाढवाने धोब्याच्या गाढवाला विचारलं, म्हटले बाबा तुझी तब्येत तर लईच धष्टपुष्ट झाली, मग म्हटले काय काम. धोब्याच्या गाढवाने सांगितलं, म्हटले बाबा कामच काय रे, नदीवर जायचं, कपडे धुवायचे, वाळत टाकायचे, वाळेपर्यंत हिरवगार रान दिसन तेवढं खाऊन घ्यायचं. म्हटले झालं एवढंच माझं काम, याच्या व्यतिरिक्त माझं कामच नाही. म्हटले मग
म्हटले तुमचा काय विषय? म्हटले आमचा इतकाच विषय. म्हटले पण तुला वाढला रे, तुला फार बारीक झाला, इतका बारीक दिसायला लागला. म्हटले याचं कारण काय? म्हटले याचं कारण असं आहे बाबा, आमचा डोंबऱ्याचा खेळ असतो. इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मध्ये दोरी बांधायची, पोरगी त्याच्यावर नाचणार आणि खालून त्या माणसाने वाजवायचं. आणि ते वाजवलं की तेवढा जत्रेचा खेळ संपला की लगेच दुसऱ्या गावातली जत्रा शोधायची, दुसऱ्या गावामध्ये जायचं. म्हटले बोजा वाहून 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 माझ्या शरीराची ही अवस्था झाली. आता धोब्याचं गाडं हुशार होतं. तो काय म्हटला, आपण एक काम करू. म्हटले बाबा काय काम करायचं? आपण एक्सचेंज करू. म्हटले कसं? म्हटले तू माझ्या मालकाकडे जाईन, मी तुझ्या मालकाकडे जातो. पण डोंबऱ्याचं जे गाडं होतं ते हुशार होतं. ते म्हणले आपल्या मालकाने ज्याला ज्याला विकलं ना त्याच्याकडेच आपण राहायचं, आपण एक्सचेंज व्हायचं. म्हटले अरे पण तुझी इतकी वाईट अवस्था झाली, मग ते कशाला त्या मालकाकडे थांबतो? त्या गाढवानं काय सांगितलं माहितीये का महाराज? डोंबराच्या गाढवानं म्हणे मी माझ्या मालकाकडे एका आशेनं राहतोय. काय आशा? म्हटले एकच आशा आहे की आमचा आहे डोंबऱ्याचा खेळ. इकडून एक पोल बांधायचा, इकडून एक पोल बांधायचा, मध्ये दोरी बांधायची, वरती ती पोरगी नाचणार, खालून तो माणूस वाजवतो. त्यानं वाजवलं आणि तो त्या वरच्या पोरीला म्हणतो, गंगे तू जर खाली पडली तर तुझं लग्न या गाढवाशी लावीन. म्हणले मग रे? म्हणले आतापर्यंत जेव्हापासून मालकासोबत राहतोय ना तेव्हापासून एकाच गोष्टीची वाट बघतोय, कधी गंगी खाली पडन आणि माझं त्या गंगेसोबत लग्न होईल. म्हटले एवढ्याच आशेवर मी राहतो. म्हटले संसार नावाची, मला सांगायचं एवढं आहे, संसार नावाची गोष्ट फक्त आशा आहे. कितीही मिळवलं आपल्याला कमीच वाटतं आणि मिळवल्यानंतर त्या गोष्टीचा गर्व तयार होतो. पण एक वाक्य अगदी मी कायम कीर्तनात सांगत असते, मोह नसावा पैशाचा, अहंकार नसावा सौंदर्याचा. मोह नसावा पैशाचा, अहंकार नसावा सौंदर्याचा, गर्व नसावा श्रीमंतीचा, झोपडी का असेना पण घास असावा समाधानाचा, तरच आनंद मिळेल या जीवनाचा. विठ्ठल विठ्ठल विठाला विठाला विठाला. आणि म्हणून म्हटले संसारामध्ये कितीही प्राप्त झालं पण याचा जर आपल्याला अहंकार न व्हावा, गर्व न व्हावा असं जर आपल्याला वाटत असेल. बघा मी एका पुराणामध्ये वाचलं होतं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की म्हटले रामाचा स्वभाव जाणला पाहिजे. म्हणजेच काय? रामाचा स्वभाव जाणावा, कृष्णाचा समभाव ध्यानात घ्यावा आणि नामावर माणसाचा दृढ भाव असावा. इतकं माणसानं भावानं आणि वाचेनं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं नामचिंतन केलं पाहिजे. आणि म्हटले हे जर आपण केलं तर आताच्या स्थितीच्या लोकांना या ठिकाणी भक्तीचं आणि मुक्तीचं हे सोपं साधन सांगितलंय. म्हणून म्हटले की भक्ती मुक्तीचे हे स्थळ आणि भोळे भाविक निर्मळ, म्हटले भोगाचं मोक्षाचं हे भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाचं अगदी सोपं साधन आहे. म्हटले हे साधन करायचं. कुठलं साधन? तर भगवान परमात्म्याचं नामचिंतन. नामचिंतन म्हणजे काय? तर त्याची साधना करायची. त्याच्या साधनेमध्ये रात्रंदिवस आपला दिवस गेला पाहिजे. इतकी साधना, इतकं चिंतन करायचं. म्हणजे यशोदा मातेचा जर विचार करून गेलो तर काय त्या यशोदा मातेचं पुण्य म्हणावं लागेल की जगाचा मालक 11 वर्ष 53 दिवस तिच्या अंगणामध्ये खेळला. काय? जगाचा मालक 11 वर्ष 53 दिवस तिच्या अंगणामध्ये खेळला. इतकं यशोदा मातेचं पुण्य आहे. मग एवढं पुण्य प्राप्त करण्यासाठी तिनं काय केलं असेल? तर तिने सुद्धा साधना केली. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं इतकं आहे की माणसाच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीची फक्त साधना असावी तर माणसाला त्याच्या जीवनातली जी गोष्ट पाहिजे असेल ती प्राप्त करता येते. यशोदा मातेनं साधना केली. 11 वर्ष 53 दिवस वैकुंठाचा राजा, जगाचा मालक तिच्या अंगणामध्ये खेळला. पण कस काय? तर काय केलं? यशोदा मातेनं 9 जन्म अग्नीची साधना केली होती. यशोदा मातेनं 9 जन्म अग्नीची साधना केली होती. आता महिलांना ही साधना असते बरं का. आता तुम्ही म्हणाल कशी असते ही साधना? ही साधना एकदम सोपी आहे. आपण स्वयंपाक करायला बसलो की स्वयंपाक करायला बसल्यानंतर त्या ठिकाणी आपण एकच करायचं. म्हटले काय करायचं? म्हटले स्वयंपाक करायला बसल्यानंतर ज्या वेळेस पहिली भाकर जी आपण थापतो, ती पहिली भाकर जी असते ती पहिली छोटीशी भाकर बनवायची, ती तव्यावर उलटी पालटी करून पाहिजे. म्हणजे त्याच्यानं 2 फायदे होतात. एक म्हणजे असं होतं ती छोटीशी भाकरही भाजते आणि तवा तापलाय की नाही हेही समजतं. कारण तवा तर आपण हात लावून पाहू शकत नाही. हात लावून पाहिला तर हे त्याच्यावर जाईल आणि हे त्याच्यावर गेलं का मग हे काम करणार नाही.
म्हटले या दोनही गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात, करायला मिळतात आणि आपल्याला समजतं. छोटीशी भाकर बनवायची, छोटीशी भाकर बनवली की ती तव्यावर उलटी पालटी करायची, उलटी पालटी केली की ती छोटीशी भाकर भाजते देखील आणि तवा तापलाय की नाही हेही समजतं. यशोदा मातेनं 9 जन्म स्वयंपाकाला बसली की छोटीशी भाकर बनवायची. भाकर झाल्यानंतर ती भाकर आणि पाण्याचा एक थेंब चुलीमध्ये टाकला की ती भाकर चुलीमध्ये ठेवायची आणि एका मंत्राचा जप करायचा, अग्नी नारायण नमो नमः. 9 जन्म यशोदा मातेनं या अग्नीची साधना केली आणि 9व्या जन्मामध्ये अग्नी देवता तिला प्रसन्न झाली. काय तर यशोदा मातेचा अधिकार म्हणावा लागेल, काय अधिकार म्हणावा लागेल का तिनं 9 जन्मापर्यंत प्रत्येक मागच्या जन्माची आठवण ठेवली. 9 जन्मापर्यंत तिनं प्रत्येक मागच्या जन्माची आठवण ठेवली आणि ती आठवण ठेवल्यानंतर तिला 9व्या जन्मात त्या ठिकाणी अग्नी देवता प्रसन्न झाली. अग्नी देवता त्या ठिकाणी प्रसन्न झाल्यानंतर म्हटले, माते काय इच्छा आहे तुझी? यशोदा मातेनं सांगितलं, 9 जन्मापर्यंत अग्नीची साधना केली, ती फक्त याच कारणानं केली आहे की माझी एकच इच्छा आहे, जगाच्या मालकानं माझ्या पोटी जन्म घ्यावा. यशोदा मातेनं त्या अग्नी देवतेला सांगितलं, म्हटले एकच इच्छा आहे 9 जन्मापर्यंतची साधना केली ना, एकच इच्छा की जगाच्या मालकानं माझ्या पोटी जन्म घ्यावा. आता माझ्या पोटी जन्म घ्यावा असं त्या ठिकाणी म्हटल्यानंतर या अग्नी देवतेने सांगितलं, म्हटले काळजी करण्याचं काहीच काम नाही. म्हटले मग म्हणे मी आता वरती जाणार आहे. अग्नी देवता वर गेली. अग्नी देवता वर गेल्यानंतर जगतपती जगदानंद जगतपती त्या भगवान परमात्म्याला भेटले आणि भेटल्यानंतर सांगितलं, म्हटले काय? म्हटले यशोदा मातेनं 9 जन्मापर्यंत माझी साधना केली, अग्नीची साधना केली आहे. बर मग म्हटले तिची इच्छा आहे की जगाच्या मालकानं तिच्या पोटी जन्म घ्यावा. पण सांगण्यात आलं, म्हटले यशोदा मातेचं अजून थोडंसं पुण्य कमी पडतंय. मग म्हणे तिला जाऊन सांग की जरी मी तिच्या पोटी जन्म घेणार नाही पण जन्माला आल्या आल्या पहिल्या आंघोळीला तिच्या घरी जाईन. आणि त्याच्यानंतर हा जगाचा मालक जन्माला आल्यानंतर जरी तिच्या पोटी त्यानं जन्म घेतला नाही पण जन्माला आल्याबरोबर तो पहिल्या आंघोळीला यशोदा मातेच्या घरी गेला आणि 11 वर्ष 53 दिवस तिच्या अंगणामध्ये खेळला. वैकुंठीचा हरी ताना यशोदेच्या घरी. या साधनेला महत्व आहे. मला तुम्हाला इतकं सांगायचं होतं की भगवत चिंतनाच्या साधनेला इतकं महत्व आहे, इतकं महत्व आहे की त्या साधनेनं आपल्याला भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचता येतं. म्हटले या भगवंताच्या साधनेनं आपण भोगाचं मोक्षाचं साधन प्राप्त करू शकतो. हे अगदी खरं आहे महाराज. मग हे तुम्ही सांगतात का? आम्ही सांगत नाही. तर हा वेदार्थ सागरू जया निद्रिताचा घोरू. म्हटले परमार्थापासून पहिल्यांदा वेद तयार झाले. 4 वेद आहेत, 18 पुराण आहेत, शास्त्र आहेत आणि या सगळ्या पुराणांनी त्यांच्यामध्ये वर्णन केलेलं आहे की या ठिकाणी भगवान परमात्म्याचं जर आपण नामचिंतन जर केलं, अगदी गुणगान गायलं तर या ठिकाणी आपण तरुण जाऊ आणि भोगाचं मोक्षाचं साधन प्राप्त होईल. तुकोबराय म्हणतात की हे आम्ही नाही म्हणत, मग कोण म्हणतं? अभंगाचं शेवट गायिले पुराणी आहा गायिले पुराणी 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 तुका म्हणे वेदवाणी तुका म्हणे तुका म्हणे वेदवाणी तुका वेदवाणी तुका म्हणे वेदवाणी तर
हा भरवसा भरवसा गाईले पुराणी तुका म्हणे वेदवाणी. तुकोबाराय म्हणतात हे फक्त आम्ही सांगत नाही, तर हे पुराणांनी सुद्धा या ठिकाणी गाऊन ठेवलेलं आहे. हे पुराणांमध्ये सांगितलं आहे की भगवान परमात्म्याचं नामचिंतन जर आपण घेतलं तर या ठिकाणी आपल्याला भोगही प्राप्त होऊ शकतो, मोक्षाचं साधन सांगितलं आणि या मृत्यू लोकातून आपण तरुण जाऊ शकतो. आणि म्हणून हा गोड असा आजच्या निरूपणासाठी घेतलेला अभंग, याच्यातून एकच सांगितलं, भगवंताला जो शरण जाईल त्याला या ठिकाणी खरं भाग्यवान म्हणता येतं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले पुढे वेळे वाकोडे उतरे क्षमा अपराध महाराज तुम्ही हा नाही विचारेला अधिकार आपुला क्षमा अपराध महाराज तुम्ही हा तुका